हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार मकर संक्रांतीला सूर्याची पूजा केली जाते. या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश झाल्याने दिवस मोठा व्हायला सुरुवात होते आणि थंडी जी आहे ती हळूहळू कमी होत असते. मकर संक्रांत हे नवीन पिकाचे आगमनाचं प्रतीक आहे. या दिवसापासून सूर्य दक्षिणातून उत्तरायणाकडे सरकत असतो. मकर संक्रांतीच्या दिवशी गंगा, यमुना आणि इतर पवित्र नद्यांचे स्नान केल्याचे पुण्य आपल्याला मिळत असते. मग आपल्याला या मकर संक्रांतीच्या पर्वावर न चुकता ज्या काही गोष्टी आहेत त्या दान करायच्या आहेत. त्या कोणत्या? तर या दिवशी तुम्ही तिळाचं दान करू शकतात. या दिवशी तुम्ही खिचडीचं दान करू शकतात. खिचडीचं दान म्हणजे तुम्हाला थोडंसं तूप घ्यायचं आहे एका कॅरीबॅगमध्ये, मीठ घ्यायचं आहे, जिरे घ्यायचे आहे, त्यानंतर थोडीशी खिचडी तयार करायची आहे. ती कोणती? तर थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे, त्यात मुगाची डाळ टाकायची आहे, ते पॅकिंग करायचं आहे. असं खिचडीचं दान आपल्याला द्यायचं आहे. सुवासिना देऊ शकतात, गरीब लोकांना देऊ शकतात, ज्यांना गरज आहे अन्नाची त्यांना देऊ शकतात. यानंतर तुम्हाला या दिवशी न चुकता साखरेचं दान करायचं आहे, गुळाचं दान करायचं आहे. या दिवशी जास्तीत जास्त तिळाचे लाडू, वड्या, तिळाची बर्फी जी आहे ती तुम्ही या दिवशी दान करू शकतात. या दिवशी जे ही कपडे आहेत नवीन ते सुद्धा तुम्ही या दिवशी जे दान आहे ते करू शकतात. असं केल्याने आपल्याला अनंत पुण्यफळ मिळत असतं. मग न चुकता या गोष्टी दान करा आणि अनंत पुण्य मिळवा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.